8 वर्षापासून डबल इंजिन सरकार येतात, असा लोकांना मदतीची भावना द्यायची, सांगतात, जतवतात का आम्ही मदत करतो, पण असं बिल पाठवत असतील का कोणाकडे? म्हणजे फक्त घेण्याचंच काम आहे. आता तुम्ही स्मार्ट मीटर पाहिल्या ते बदलून राहिले जबरदस्तीमध्ये, तिथेही धमक्या चालू आहेत स्मार्ट मीटरची. 18,000 नाही तर 15,000 तुमच्यावर फाईन लावून रहदारी बनवून आले जबरदस्ती. आणि स्मार्ट मीटरच्या बिल म्हणजे ज्याला 500 होता 8,000 बिल आला. 8,000 म्हणजे किती फरक पडून राहिला त्याच्यात. तर त्या मीटरमध्ये का फाडलं? आमची तेही मागणी होती गिरी साहेबांनी बोलली, ज्याने तुम्ही पूर्ण जिल्ह्याभर तुम्ही मीटर एक लावा, त्याच्या पहा त्याच्या पुराणा बिल किती होता, नवीन बिल किती होता, त्याच्यामध्ये काय फाल्ट नाही का, जबरदस्तीने घुमून राहिला. या गोष्टी तपासून मग लावायला पाहिजे होता. डायरेक्ट ते थोपवून धमकी देऊन समजा लावत असतील, बरोबर गोष्ट नाही. इकडे लाखांदूरमध्ये तर ते गावच्या गावाच्या आहे, मला गावचं नाव सांगितलं मला लक्षात नाही. आता मागं आमच्या बेमध्ये त्यांनी मुद्दा ठेवला होता, आता धमक्या देऊन पूर्ण गावचे मीटर बदलवला. एका बाईनं 8,000 बिल आला तर आपली मस्त पिकला, पण तरी या महिन्यामध्ये काम पिकवून आता 7,000 बिल आला म्हणे. तुझा प्रश्न होता तो. अशा गोष्टी होत असतील तर बरोबर नाही. आता 4 ते 5 दिवस मला वाटते सगळ्याची पेमेंट येणे होणार आहे. नगर परिषदेचे जे कंत्राटी आहेत सगळ्या ठेकेदार सेंट्रलाइज करून ठेवला आणि त्यांची पेमेंट येण्या झाले वाटते. लोकल जे आहे तिथं काम करून राहिले, ते फायरचे असो का ते कचरा उचलणारे असो. भंडाऱ्यामध्ये आता हप्ता कचरा नाही उचलून राहिले. हप्त्यातून म्हणजे वाटतं महिन्यातून एक गाडी फिरते का असा तो सीओ सांगून राहिला. आता हप्त्यातून एक करतो म्हणते. आता जिथं सगळ्यात जास्त जिथं गंदगी होते मग त्याच्या काय, जसा उदाहरणार्थ हॉस्पिटलच आहे, हॉस्पिटल कचरा जास्त बनतो, जेवढी जास्त लोक तेवढा जास्त कचरा खातो. आणि तिथं समजा राहिला तर डास आणि बाकीच्या बिमारी पहिलेच लोक बिमार होऊन जातात, अजून त्याच्यानं बिमार होते. दवाखान्याचाच प्रश्न आहे तर पूर्ण इतर भंडाऱ्याचा प्रश्न आहे. पाणी काय भेटून नाही. आज आमच्या घरी तुम्ही पाहिलं 10 वर्षाची बिल आहे. किती वर्षाचे? प्रत्येकाच्या घरी पाणी जो येऊन राहिला पिवळ्या कलरच्या पाणी येते आणि पिवळ्या कलरच्या याच्यामध्ये तो हिरव्या कलरचा कचरा येते, फंगस, आणि तो कचरा प्रत्येकाच्या घरी येऊन राहिला. याला जिम्मेदार कोण आहे? करोडो रुपये लोकांचे समजा आपण खर्च केले, त्याला जिम्मेदार कोणाला तर पकडावं लागेल ना आपल्याला. आणि वरून तर टेस्ट केल्या आहेत का? मी आता मागे DPCची मीटिंग घेतली होती तर त्याच्यामध्ये भंडारा नदीच्या पाणी ची रिपोर्ट आपण केली होती. तर त्याच्यामध्ये मिनरल्स जे असतात जे घातक आहेत शरीरासाठी, जे कॅडमियम, सेलेनियम, आर्सेनिक वगैरे, त्याची टेस्टच नव्हती केली. तर या पाण्याची आपण टेस्ट करतो का फक्त TDS आणि बाकीच्या गोष्टी कल्चर करून सगळ्यांनी सोडून देतो आपण. आणि समजा कल्चर केला तर मग तो पिवळा पाणी कसं आहे, त्याच्यामध्ये काय आहे? आणि नगर परिषद म्हणते का आम्ही स्वच्छच पाणी देतो आहे. याला जिम्मेदार कोण आहे? त्याला जिम्मेदार प्रशासन. आणि तो यानं काम केलं भ्रष्ट, त्याला पकडून सांगितलं त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. कारवाई नाही केली तर आम्ही आंदोलनाला रस्त्यावर उतरू त्या गोष्टीसाठी. आता त्या इलेक्ट्रिक बिलसाठी आंदोलन करू म्हटलं कशा प्रकारचे आंदोलन करणार, केव्हा करणार? पाहू आता त्याचा प्रवाह कसा आहे. आता रस्ता रोको करू की सीओला घेरू, पाणीच्या बिलासाठी सीओ. म्हणजे 2 आंदोलन वेगवेगळे आहेत का? इलेक्ट्रिक बिलचा वेगळा आहे का, नगरपालिकेचा वेगळा आहे का? सोमवारला आम्ही तिथं जाणार आहोत, आढावा बैठक घेऊ आणि तिथंच त्यांना बजवा. पाणीच्या सीओ काय जे नगर परिषदच्या दालनातले सगळे विषय आहेत कारण सगळे वेगवेगळे आहेत. रस्त्याचा मतलब PWDचे काही रस्ते आहेत, NHAचे काही रस्ते आहेत, काही नगर परिषदचे रस्ते आहेत. आता PWDचे आता नवीन झाला अधिकारी, तो कोणीतरी तो नाना भाऊकडे 2-2 तास बसते. सांगतो विचार केला तर नाना भाऊ 5 मिनिटात करू शकते. मग 2-2 तास बसायची आवश्यकता काय त्या अधिकाऱ्याने? घरी नाही ते नाही, हा विषय आहे ना. ठीक आहे, तुम्ही मुद्दे उचलता बरोबर, नाना भाऊ तिथे सेटिंग करते, मग याची जबाबदारी का राहते? 2 तासामध्ये तो मुद्दा का समोर आला नाही? माझ्या म्हणणं तेच आहे. भंडारा सोडून सापडलेले अधिकारी 2-2 तास बसते, बैठक घेता, हा विषय गंभीर आहे ना. मग नाना भाऊ 2 मिनिटात एखाद्या ठिकाणी स्टंट कमानीचं एक जो आहे पूल
पुलावरती पाणी चढलं त्यावेळेस तुम्ही माझा फेसबुक तुम्ही फॉलो करा, तर तुम्हाला प्रत्येक दिवसी मी काय नाही, करतो नाही, त्याच्या घडामोडी या भेटून जातील तुम्हाला आणि विकासातले काम आम्ही तुम्हाला कशाला सांगतो. फेसबुकवर जाऊ हो? नाही तुम्हाला माहित पाहिजे ना. फेसबुक कशाला लोकांमध्ये मिसळा ना, साहेब, तुम्ही जेव्हा लोकांमध्ये आरोप लावता, लोकांमध्ये तुमचं आता निवडणूक आहे. मी तुम्हाला एक प्रश्न विचारलं होतं, साखरकर सभागृह नाही का विजन काय केलं ना का नाही म्हणून जरा आज पुष्कळचे असे आंदोलन करून आपण मार्गी लावले. कवलेवाड्यामध्ये टायगर जेव्हा आला होता, कोणता खासदार 10 फुटावर जाते? तुम्ही तरी होत्या का तिथं ॲज अ पत्रकार म्हणून? तुम्हाला राहायला पाहिजे होता, तुम्ही पेपरात तरी छापल्या का? तुम्ही 10 फुटावर भाग होता, त्याच्या छातीवर 5 घंट्यापासून प्रशासन पूर्ण झोपला होता तिथं. आम्ही तिथं गेलो, तिथं गाडी जाळण्यात आली, तिथं फॉरेस्टची गाडी जाळला, तिथं फॉरेस्टच्या अधिकाऱ्याचा हात तुटला होता, तिथं सेटअपला एसपीचे कॉलर पकडले, त्याला मारत होते. तो सगळी दंगली थांबवून सगळ्यांनी तो टायगरला वाचवून रेस्क्यू करून नेला आपण तिथे त्या दिवशी. मी नसतो तर काहीच नसतं ज्याला साहेब. तिथे कोणताच खासदार येत नाही. तुम्ही आरोप लावण्याच्या पहिले वर्षभराच्या तुम्ही या सगळ्या फेसबुकवर यासाठीच म्हणलो साहेब, आमच्या प्रतिदिवसाच्या काय काल की तुम्ही फोन केले पत्रकाराला का या म्हणून देतो. मी गोंदियाला गेलो, सकाळच्या आंदोलनाचा भाग सांगतो तुम्हाला. बैलखंडा म्हणून गाव आहे, तलाव आहे आणि त्याच्या इरिगेशनचा काम आहे. इरिगेशन अधिकाऱ्याचा काम राहते की बरसातीच्या पूर्वी डागडुजी करणे, लिकेज आहेत का नाही ते पाहणे, जेणेकरून त्या कॅनलच्या पाण्या शेतकऱ्याला मिळाला पाहिजे. काय झालं त्यांनी पाहिलं नाही. डागडुजी कागदोपत्री राहते आणि या प्रूफ आहे. तिच्या शेतकऱ्यांनी सांगितलं, अधिकारी बसले होते, अधिकाऱ्याच्या समोरची गोष्ट ते मानले, आम्ही काहीच नाही केलं म्हणून. त्याचा गवत होता, गवत असा वरच्या वरच कापतात ना, बिलं काढते. त्याच्याला परिणाम असा झाला, पाणी जास्त होता यावेळेस, त्याचा तो पूल होता तो तुटला आणि 3000 हेक्टर जमीन त्या अधिकाऱ्यानं काहीच नाही केला. 1.5 महिन्यापासून झोपले राहिले, टेंडर काढतो, हे करतो ते करतो म्हणून टाइमपास करत राहिले. त्याला काही भेटला ज्या पर्याय व्यवस्था काही त्यांनी केला नाही. आता त्यांच्या शेतामध्ये पूर्ण धान वाढला आहे. कोण नेता गेला? आमदार जागृत झाला कोणी? राज्यसभेचा खासदार जागृत झाला साहेब. तिथं आम्ही गेलो, मीटिंग घेतली तिथे आणि सांगितलं त्यांना, रस्ता बी सांगितला आम्ही. आता यांना काही नुकसान झाला, ही परिस्थिती आहे. लाडक्या बहिणीची परिस्थिती काय आहे तुम्हालाही माहित आहे का? पैसे आहेत ना, कुठे गेले काय साहेब, याच्यावर तुम्ही बोलायला पाहिजे. तिथं आम्ही गेलो, भंडारा बायपास लवकरात तुम्ही तिथं आम्ही गेलो, आम्ही त्याच्यानंतर बैठक केली. ईडी साहेबांशी, सोनटके साहेबांशी बोललो, एसी साहेब पराठे साहेबांशी बोललो. तुमची गलती आहे, नॅचरल कॅलॅमिटी म्हणून तुटला म्हणून टाका आणि तुमच्या डिपार्टमेंटच्या मार्फत तुम्ही द्या. ते मान्य झाले साहेब. तिथं गेलो, बोललो म्हणून त्यांना काहीतरी आज भेटून राहिला मार्ग. हा एवढा मोठा कामगाराचा काल तिथं झाला. रस्त्यावर तिथं लोक बसले होते, पूर्ण जाम केला तिथं. आता प्रत्येक गोष्टीसाठी या भारताच्या डेव्हलपमेंटसाठी जो काम करते तो कोण करते? तो करते लेबर माणूस, तो करते शेतकरी. आज अशी परिस्थिती आहे का शेतकऱ्याला त्याचा मोबदला तरी भेटत नाही. 2300 रुपये गावते साहेब. आणि एवढा भेदभाव कसा?